या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. वेगवेगळ्या पक्षांनी मोठे मोठे दिग्गज उमेदवार उभे केले. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या बेलसर माळशिरस सेवना तुमच्या विभागासाठी कुठला उमेदवार योग्य आहे? काय यांचं नाव काय? रमेशराव इंगळे. रमेशराव इंगळे, हे बसलेले अनिल कामथे. अनिल कामथे. अनिल कामथे. पण आता जी लढाई चालली तुमच्या शिवसेनेतून रमेश इंगळे, माणिक निंबाळकर आहेत, बीजेपीतून अजय इंगळे आहेत, काय आता काय कळलं ते खरं म्हणायचं. दत्ता जुरंगे आहेत, अमोल कामथे आहेत. काय वाटतं तुम्हाला? विजय शिवतारेंचं काम आवडतं का तुम्हाला? विजय शिवतारेंचं चांगलं काम आहे. आमदार, माजी आमदार संजय जगताप. असं काय आपण एवढं काय पण मतदान करणार तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? आता बरं का, तसा विचार केला तर पाण्याच्या बाबतीत जर विचार केला तर आतापर्यंत पाणी यायला पाहिजे होतं. पाणी यायलाच पाहिजे. मला हे राजकारण आहे निवड. त्यात काय आहे मातीन दगडी? मला सांगा तुम्ही. आता 700 उतारी पाणी आणायचा प्रयत्न करतो, त्यांनी अडवायचं. ही आणायचा प्रयत्न करतो, आणखीन तिसऱ्याने अडवायचं. हाच प्रकार चालला ना. पुरंदर निवड वंचित ठेवलाय, राजकारणाने ठेवलाय पाहिजे ना. मग हाच आहे ना, नंतरचा मुद्दा आहे. मला सांगा ना तुम्ही, आज 12 वर्ष 13 वर्ष झालं पुरंदरला जर अजून गुंतवणुकीचं पाणी येईना, आतून मेरण शिवतारे किडनी खराब केली त्या बिचाऱ्यांनी. आले का पाणी? ह्यांनी येऊन दिलं नाही, या राजकारणाने पाणी येऊन दिलं नाही. खरा मुद्दा हा आहे. म्हणजे बापूंचं विजन चांगले. साथ देणारी साथ दिलीच नाही ना, साथ दिलीच नाही. हा, हे राजकारणी मंडळी. आणि खरं तर तुम्हाला सांगतो, समाजाला हे पागल करतात. समाजाला, हा राजकारणी समाजाला पागल करतात. काही उपयोग नाही या राजकारणाचा बिलकुल. आणि हे पक्ष बदल आज वर्षात चर्चा पक्ष बदलता बेडोपोड्या सारख्याच. आणि सर्वसामान्य माणसं त्याच्या संग बोलला त्या पक्षात त्या संग कशा? अरे तू काल तिथंच होता. काल कुठं होता? हा, तिथंच होता. अरे तू काल कुठं होता? तिथंच होता. तुम्ही वर्षातून जर 10 पक्ष बदलत असाल काय त्याला राजकारण म्हणायचं? काही राजकीय परिस्थिती अशी आहे की आज सुद्धा उद्याचा शत्रू आज दोस्त. नाही तो भाऊ द्या. पण सर्वसामान्य माणसाने काय करायचं? सर्वसामान्य माणूस तर त्याच्याबरोबर बोलला. आता तो काल बोलतोय त्या संग चांगला, पण सर्वसामान्य माणूस तर त्या विरोधाचा वाल्या संघ, त्याच्या विरोधातला वाल्या संघ बोलला राजकारणाचे, की त्याला राग येतोय. फक्त त्या संघ अरे का तुम्ही एका मंचावर बसताय, गप्पा मारताय, सर्वसामान्य माणसात भांडणं लावून द्यायची कामं करता का? राजकीय अस्थिरता आहे आणि कुठेतरी जनते बसतोय. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, वेगळंच वळण लागतंय होता. वेगळंच वळण लागतंय, अगदी वेगळं वळण लागतंय. त्यामुळे राजकारणात काही चव नाही राहिली. सगळं बाजार जे झालाय ना, चुताळच झालाय सगळा. काय उपयोग? आणि मला सांगा तुम्ही, आता पाणी वास्तविक पाता यायलाच पाहिजे होतं. यायला पाहिजे नव्हतं पाणी. तुम्ही 10-12 वर्ष जो माणसं भले त्याला साथ द्या, नाही तर त्याला न साथ देता तुम्ही करा ना. ते तरी होतंय का? त्यांच्याच्याने तरी होतंय का? ते तुम्ही करून दाखवा ना. त्याला निव्वळ का करायचं की त्याचं नाव मोठं होऊ नये म्हणून त्याला दाबायचं. हा, असं हे करू नका. तुम्ही जनतेचं बघा. माझं काय म्हणणे, राजकारण बाजूला ठेवून जनतेचं बघा. तुम्ही जनतेचं काय बघत नाही, अजिबात काय बघत नाही. हा प्रकार एकूण राजकारणात झालाय विषय. हे जे निवडणूक आहे, ही निवडणूक पाण्याच्या आपल्या बेलसर पाण्यावर आणि एक आहे की कुठेतरी एक काम करणाऱ्या नेत्याला बी मागे ओढण्याची स्पर्धा लागलेली आहे. प्रश्नच नाही. बेडू पुढे तुम्ही म्हणता ना, त्याच्यापेक्षाही बेकार. बेडू पुढेपेक्षा आणखी मी काय म्हणतो, मला तुमच्या बेडू पुढीपेक्षाही अजून एखादी जर त्याच्यात हे असेल ना, तर ती सुद्धा तुम्ही प्रतिनिधी देऊ शकता. बेडू पुढेपेक्षाही बेकार उड्या, माकड उड्या म्हणा. नाही, नक्कीच तुमचा जो व्हिडिओ तुमची बातमी बघितल्यानंतर नक्कीच त्याच्यावर एक गांभीर्याने चर्चा नक्की चालू आहे, शंका नाही. परंतु ही निवडणूक आहे, त्यामुळे सुज्ञ उमेदवाराला मतदान करा. धन्यवाद.